फॅमिली, कशा आहेत सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो यस, आज फायनली आला आहे तो दिवस 22 जानेवारी, ज्याची आपण एवढ्या दिवसांपासून एवढ्या वर्षांपासून वाट पाहत होतो. सो तुम्हा सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एवढ्या वर्षानंतर आपला आजचा दिवस आलेला आहे. श्रीराम भगवानची प्रतिष्ठापना होणार आहे मंदिरामध्ये. सो आज खरंच खूप सेलिब्रेशनचा दिवस आहे. सो आम्ही तर खूप छान सेलिब्रेशन करणार आहोत. सो तुम्ही कसं सेलिब्रेशन करणार आहात तेही आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. सो माझं सेलिब्रेशन तर एक दिवसापासून सुरू झालेलं आहे. तुम्ही बघितलं आहे, मागे मी काही रील्स पण पोस्ट केला इंस्टाग्रामवर. सो खूप छान आमचं सेलिब्रेशन आहे आज. सो पूर्ण बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की बघा. प्लास्टिक का है क्या? वो प्लास्टिक का नहीं, वो अंदर है ना वो पप्पा. नहीं, वो टूथपिक्स लगाने से झड़ जाता है क्या? नहीं आता. इसको कैसे टूथपिक्स लगाने से झड़ता खत्म लगा. उसमें कैसा है? मला पताक्यांचं डेकोरेशन करायचं होतं, पण बेंगलोरमध्ये काही आम्हाला पताके भेटले नाहीत, म्हणून मी आणि पप्पांनी कागदांचेच पताके बनवले. सो पताक्यांची आमच्याकडे मस्त तयारी चालू आहे. पप्पा के जेब में पताके भर के है हमारे पास. एक एक लगा रहे पप्पा. हिंदी में. हाँ, हिंदी में बोलती हूँ. पूरा खजाना है जेब में पप्पा के. सगळ्यात पहिले तर आम्ही एंट्रन्सचं डेकोरेशन करून घेतलं. मी आणि पप्पांनी पताके आणि फुलांच्या माळा होत्या त्या मस्तपैकी लावून घेतले. पताके आम्ही भरपूर प्रमाणात लावले आहेत, कारण की भगवा रंग हा श्रीराम भगवानचा फेवरेट रंग आहे. सो ही स्टारची लाइटिंग आहे माझ्याकडे, जी मी बेडरूममध्ये लावणार आहे. सो हे आहे कर्टन. सो या साईडला मी लावणार आहे लाइटिंग स्टारवाली. आज दिवाळी सेलिब्रेट करायची आहे आणि दिवाळी म्हटलं की झेंडूची फुलं ही आलीच आणि फुलांची रांगोळी पण आलीच. त्यामुळे मी झेंडूची फुलं अगोदरच आणून ठेवली होती मार्केटमधून. केशरी आणि पिवळी दोन्ही पण फुलं मी आणली होती आणि आता मी त्याचे पाकळ्या करून घेते, कारण की मला फुलांची रांगोळी काढायची होती. तुम्हाला माहिती आहे का हो, रामलल्लाच्या मूर्तीवर विविध धार्मिक चिन्हे आहेत. यामध्ये ओम, स्वस्तिक, गणेश, शंख, चक्र, गदा आणि कमलनयन अशा अनेक चिन्हांचा समावेश आहे. ही मूर्ती कमळाच्या सुंदर आणि कोरीव फुलावर उभी आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला श्री हनुमानाची मूर्ती उभी प्रस्थापित केली आहे आणि मूर्तीच्या डाव्या बाजूला गरुड देवाची मूर्ती आहे. मूर्तीच्या प्रभावळीवर विष्णूच्या 10 रूपांच्या दशावतारांचे दर्शन घडते. मूर्ती कोणी बनवली आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण मूर्तीची जी ज्वेलरी आहे ती कोणी बनवली हे माहिती आहे का हो तुम्हाला? मूर्तीची ज्वेलरी यतींद्र मिश्रा यांनी बनवलेली आहे. ही ज्वेलरी बनवायला किमान 15 ते 16 दिवस लागले आहेत आणि 132 कामगार काम करत होते. आणि मूर्तीचं आउटफिट हे मनीष त्रिपाठी यांनी डिझाईन केलेलं आहे. प्रभू श्रीरामाच्या पितांबराचं कापड हे काशीहून आणलं गेलं होतं. या वस्त्रात वापरण्यात आलेली जर ही सोन्याची आणि चांदीची आहे. पितांबरवर पद्म, चक्र, मयूर हे विणण्यात आले आहे. बघा, तुम्हाला माहिती देत देत माझी रांगोळी पण काढायला मी सुरुवात केली आणि देवासमोरची रांगोळी कंप्लीट झाली. आता मी काढून घेणार आहे बाहेरची रांगोळी. सो बाहेरची मी जास्त काही मोठी काढणार नाही आहे, सिंपलच काढून घेणार आहे. मी इथे फक्त ग्लिम्सेस दाखवत आहे तुम्हाला, कारण पूर्ण व्हिडिओ दाखवणं पॉसिबल नाही आहे. रांगोळीनंतर मी थोडंसं डेकोरेशन केले. कॅन्डल स्टँड्स ठेवले आहे, जिथे मी संध्याकाळी कॅन्डल्स लावणार आहे, कॅन्डल्स किंवा दिवे, आणि त्याच्या भोवती मी थोडं फुलांच्या पाकळ्या टाकून घेत आहे. याच्यामध्ये आपण दिवेही लावू शकतो किंवा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वरती कमळाचं फूल पण ठेवू शकतो, किंवा पाण्यातले जे दिवे आजकाल येत आहेत, LED दिवे असतात जे पाण्यामध्ये टाकले की लाईट येते. सो ते दिवे पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता, तेही छान दिसतं. पण मी फुलांच्या पाकळ्या टाकून घेत आहे वरती, कारण मी मातीचे दिवे लावणार आहे.
पंत्या ज्याला आपण म्हणतो. बाहेरचं कंप्लीट डेकोरेशन झालं आहे आणि आता हा आमचा डायनिंग टेबल आहे, ज्याला आम्ही वर्किंग स्टेशनमध्ये पण ॲज अ स्टडी टेबल यूज करतो. सो हा पण सुना कसा ठेवणार, कारण आज दिवाळी सेलिब्रेट करायची आहे. सो इथे पण मी एक माझी ओढणी आहे जी मी सेंटरला टाकली आहे ॲज अ टेबल रनर. सेंटरला एक उरली ठेवत आहे छोटीशी आणि कॅन्डल होल्डर्स 2 बाजूला मी ठेवलेले आहेत. उरलीमध्ये मी पाणी भरून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी 2-3 ड्रॉप्स इसेन्स ऑइलचे टाकलेले आहेत, जेणेकरून वास छान घुमत राहील हॉलमध्ये, आणि फुलांच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत. सो येस, आता बेडरूममध्ये मी आली आहे. बेडरूमचा पण एक कॉर्नर आहे जो मला डेकोरेट करायचा होता, जेणेकरून संध्याकाळी दिवे लावल्यानंतर खूप छान वाटावं बेडरूममध्ये. त्यामुळे ते कॉर्नर मला डेकोरेट करायचं होतं. सो त्या कॉर्नरला मी जे आपलं आर्टिफिशियल फ्लावर्सचे गार्लंड्स आहे, सो त्याच्यानेच मी थोडंसं डेकोरेट करून घेतलं. एवढं करेपर्यंत 12:30 वाजले आणि प्रभू श्रीराम ललाच्या मूर्तीची प्रतिस्थापना झाली आहे. सो आम्ही घरामध्ये छान पूजा करून घेतली, नैवेद्य दाखवला आहे देवाला. त्यानंतर पप्पांना मी टीका लावला आहे सुंदरसा, आणि मम्मींनी मला कुंकू लावलं, मी मम्मींना कुंकू लावून घेतलं आणि आम्ही छान प्रकारे मस्त अशा प्रकारे पूजा करून घेतली. जय जय श्रीराम. सो आता झाली आहे जेवणाची वेळ. स्वयंपाक तसा तर सकाळीच तयार झाला होता, कारण पिल्सला ऑफिसला जाण्यासाठी टिफिन मी दिला होता, त्यावेळेसच आमचं पूर्ण स्वयंपाक तयार झाला होता. फक्त पुऱ्या ठेवल्या होत्या मी, जे की गरम गरम तळून जेवताना खाता येतील म्हणून. सो आता आम्हाला जेवायला बसायचं आहे, म्हणून मी पुऱ्या करून घेत आहे. सो यस, जेवणामध्ये मी बनवलेलं जीरा राईस, छोलेची भाजी, दाल तडका, पुरी, बासुंदी, कारण सणासुदीला गोड तर झालंच पाहिजे, आणि पापड. सो यस, मी आहे आता किचनमध्ये, आणि किचनमध्ये थोडंसं फुलांचं डेकोरेशन मी करणार आहे, कारण संध्याकाळी इथे पण दिवे लावायचे आहे. सो थोडंसं फुलांनी मी डेकोरेट करत आहे. म्हणून वाजले आहे संध्याकाळचे 5:30 आणि मी रेडी होणार आहे. सो साडी बघून तुम्हाला आलंच असेल लक्षात, मी आज सीता माता बनणार आहे. सो ही साडी तुम्ही माझ्या बरेच रील्समध्ये पाहिली आहे नवरात्रीच्या. सो ही साडी पूर्ण आज सूट होणार आहे आजच्या लुकला. सो मी ही साडी घालणार आहे आणि त्याच्यावरचं हे स्लीवलेस ब्लाऊज आहे. थोडीशी मॉडर्न सीता आहे, बघू कसं कवरअप होईल. आणि ही रुद्राक्षची माळ जी मी स्पेशली विकत आणली बेंगलोरमध्ये फिरून. आणि हे टिकली पॅकेट पण मी आणलं आहे लाल कलरचं, कारण लाल कलरचं एवढं मोठं टिकली पॅकेट मी वापरत नाही, सो माझ्याकडे नव्हतं. सो स्पेशल हे आजच्या दिवसासाठी मी आणलेले आहेत ह्या 2 गोष्टी. सो यस, आता मी रेडी होते. येस, मी फायनली रेडी झाली आहे आणि तुम्ही बघू शकता माझा लुक कसा दिसत आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मला हा लुक कसा दिसत आहे. तर मस्त आम्ही फोटोशूट केल्या, रील्स शूट केल्या आणि बघता अंधार झाला. सो मी दिवे लावले, किचनमध्ये दिवे लावले, बेडरूममध्ये दिवे लावले आणि बाहेर पटांगणात सुद्धा दिवे लावले, गॅलरीमध्ये दिवे लावले, लाईटिंग लावल्या.
आता मी आहे माझ्या बेडरूममध्ये, सो मी तुम्हाला दाखवते की आपली बेडरूम किती छान दिसतीये. आता लाईट ऑफ केलंच बेडरूमचा व्ह्यू कसा दिसतोय. यस, सो मी लाईट ऑफ केलेली आहे. तुम्ही बघा किती छान दिसत आहे चांदण्याची लाईटिंग. आणि हा बेड पण सुंदर दिसत आहे, ब्लँकेट सुंदर दिसत आहे. सो आता आपलं हे कॉर्नर बघूया आपण. वाव, खूप छान वाटत आहे. हा माझा आणि माझ्या आईचा फोटो आहे. अशा प्रकारे आमचं बेडरूम छान सजली आहे आज. आता मी तुम्हाला दाखवते बाहेरचं कसं दिसतंय डेकोरेशन, किचन. आणि हे आमचं किचन. थोडंसं इथे मी दिवे लावले आहेत, जिथे आपण फुलांचं डेकोरेशन करून घेतलं होतं तसं छान दिवे लावले. आणि यस, हे कॉर्नर पण आपलं मस्त दिसायला लागलंय. डायनिंग टेबलचं पण फायनल लुक आपण बघू शकतो. मस्त कॅन्डल होल्डर्सच्या आत कॅन्डल्स लावायला पाहिजेत ॲक्च्युली, पण ते दिसणार नाही म्हणून मी ते वरती कॅन्डल्स ठेवलेले आहेत, जिथे आपण ऑइल टाकू शकतो किंवा इसेन्स ऑइल टाकू शकतो. सो हे सोफ्याच्या तिथला सेंटर टेबल आहे, तिथे सुद्धा मी एक सेंटेड कॅन्डल बर्न केली आहे आणि धूप लावलेला आहे. त्यानंतर आम्ही तिघंजणं, मी, मम्मी आणि पप्पा आमच्या एरियातच असलेलं एका राम मंदिरात गेलेलो. तर तिथे तुम्ही लाईन बघू शकता. रात्रीच्या 9 वाजता तेवढी लाईन आहे. 15 मिनटं लागलं आम्हाला दर्शन घ्यायला. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर सजवलेलं आहे मंदिर.